नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल घाटावरचो झी. काय मग मंडळी, कसे आहात? आवडला ना चिंबोरीचा रस्सा? आवडणारच. बनवला कोणी होता? क्या नहीं क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल जे आईने बनवला होता ना तो, म्हणून मस्त होता. हा, तर तो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचा विषय असा आहे की आपण गटारी स्पेशल मध्ये आज अजून एक नवीन डिश बनवणार आहोत. कुठली? आज आपण बनवणार आहोत मटण वडे. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर चला बघूया. हे आता आपण मटण साफ करून घेतलेलं आहे आणि आपण आता याचं मॅरिनेशन करूया. आता पहिल्यांदा टाकायचं खडं मीठ, मग त्यामध्ये हळद, आणि मग त्याला करायचं मिक्स. आता त्यात टाकायचं दही, त्याची करायची मसाज. आता मटणाचा मसाज झाल्यानंतर ते दिसतं असं. आता या मटणाला 4 ते 5 तास असंच मुरत ठेवायचं. A few hours later. पण पाणी गरम करायला ठेवलंय. आपण फोडणीसाठी एक कांदा कापून घेतोय. टाकूया तेल, त्याच्यात तेजपत्ता आणि फोडणीला कांदा. परतून घ्यायचं. थोडासा तांबूस होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. असं. हे मटण 4 तास मॅरिनेट झाल्यानंतर हे बघा असं दिसतं. यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. असा यात मटण टाकायचं. A few moments later. आता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे. गरम केलेलं पाणी यात ओतणार आहोत. मिक्स करायचं पाणी आणि ते एकजीव करून घ्यायचं. आणि मग याला कुकरला झाकण लावायचं आणि शिट्ट्या काढायच्या. आता आपण हे नारळ खाऊन घेऊया. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. Static hum invades my veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. तुरी आता खाऊन झालेले आहे. आता पुढची प्रोसेस. चला आता आपण एक नारळ खाऊन घेतलंय आणि आता सुका जो नारळ आहे तो ह्याच्या अर्धा असं आपल्याला किसून घ्यायचं. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. Chasing the आता हे 3 कांदे कापून घेऊया. in a world gone gray. Wires
चला आता कांदा कापून झालेला आहे. आता थोडीशी कोथिंबीर घेऊया. त्यानंतर आपण हे सगळं वाटण आहे हे भाजूया आणि मग त्याची पेस्ट करूया. चला. तर आता आपण मटणाच्या वाटणासाठी हे साहित्य घेतलेलं आहे आणि हे सगळं भाजलं होतं त्याचं असं आपण वाटण करून घेतलेलं आहे. ते आपण कुकरमध्ये ज्या शिट्ट्या करून घेतल्या होत्या तर हे मटण असं शिजलेलं आहे. मी घालतोय मटणाला. त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. आता आपण या गरम तेलात मालवणी मसाला टाकतोय. आणि त्यात आपण टाकतो आहोत हे वाटण. आता आपण यात टाकायचं मटण. मटण शिजायला घातल्यानंतर जितू दादा आला आणि मला म्हणाला फाटावरचं दिला मटण शिजलं का रे. तर मंडळी आत्ता आपण मटण शिजायला घातलेलं आहे आणि आत्ता आपण तयारी करूया मालवणी वड्यांची. वड्यांमध्ये टाकण्यासाठी हा घेतलेला आहे थोडं जिरं, मेथीदाणा, काळी मिरी, ही चण्याची डाळ आणि ही उडदाची डाळ. आता ही आपण भाजणार आहोत आणि त्याचं पीठ करून आपण आपल्या वड्याच्या पिठामध्ये टाकणार आहोत. हे आपण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आता याचा सगळा अंदाज तुम्हाला हवंय तसं घेऊ शकता. फक्त मी काय काय मिक्स करणार आहोत तेवढं फक्त दाखवतो. तर त्यात आपण ज्वारीचं पीठ ॲड करतोय आणि आता आपण त्यात गव्हाचं पीठ ॲड केलंय. जे आपण भाजलं होतं त्याची पावडर केली आणि ती आता या पिठात टाकली. थोडी हळद, चवीनुसार मीठ. पाणी गरम करून घेतलेलं आहे. तेलही थोडं गरम करून घेतलं. आता यात गरम केलेलं तेल. आता आपण ते तेल टाकलं आणि आता उलटणाने मिक्स करून घेऊया. आता यात आपण गरम पाणी टाकणार आहोत. A few moments later. आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. Nice. आता आपण कढईमध्ये तेल तापवून घेऊया. Static hum invades my veins, marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz of machines screaming the truth. Colors bleed out in slow motion loops. Chasing the sparks in a world gone gray. Wires tangle, whispers of disarray. Broken glass falling like teardrops. A forgotten map where time stops.
मग मंडळी कसं वाटले मटण वडे? प्रोसेस आवडली का? कशी वाटली आमची पद्धत मटण वडे बनवायची? आवडली असेल तर लवकरात लवकर कमेंट करा आणि मला सांगा कशी वाटली तुम्हाला. आणि अजून काही सजेशन नसतील तर ते पण सांगा, कमेंट करा. आणि आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.